Hello guys, good morning आणि yet I am here again for another exciting video. तुम्हाला माहिती आहे का आपले एन्शंट वेदास, पुराणास, जुनी जंगलं, मग जुने वाडे अशा ठिकाणी एक नाव घ्यायला अजून पण भीती वाटते आणि शॅडोज ऑल्सो ट्रेम्बल फॉर टेकिंग हिज नेम. तो फक्त एक डेमन नाहीये, तो फक्त स्पिरिटी नाहीये. ही वॉज वन्स अ लर्नेड स्कॉलर, अत्यंत हुशार माणूस. ही वॉज व्हेरी व्हर्च्युअस, ही वॉज व्हेरी रायटियस. पण फेट बघा ना कशी, दॅट कंपेल्ड हिम टू चेंज इनटू अ फिअरलेस सुपरनॅचरल बीइंग. येस, व्हेरी राईट, आय एम टॉकिंग अबाउट ब्रह्म राक्षस. सो ब्रह्म राक्षस कसा झाला, तो कसा दिसतो, तो का झाला, हेच आज मी तुम्हाला एक डिटेल्ड डिस्क्रिप्शन देणार आहे. सो स्टार्टिंग की ब्रह्मराक्षस कसा दिसतो. ब्रह्मराक्षस हा खूप मोठा असतो, त्याचं अक्राळ विक्राळ रूप असतं. त्याचा चेहरा मानवी नसतो बरं का, सुरकुत्या, डोळे लाल, मग त्याचे केस खूप मोठे असतात, त्याचे हात एवढाले असतात. तो जवळजवळ 6-7 फूट तरी असूच शकतो मिनिमम. आता मी थोडी बघितलंय खरं ब्रह्मराक्षस, सो अंदाज घ्या तो कसा असतो. तो क्रीचर असतो आणि हाफ ही इज अ मॅन. आणि ज्यांनी बघितलंय दे क्लेम ही इज नॉट अ ह्युमन, ही डझंट लुक लाईक अ ह्युमन. सो आता हा ब्रह्मराक्षस का आणि कसा झाला, तर असं म्हणतात की हा जो ब्रह्मराक्षस होता ना, तो विसरला त्याचं धर्माचं काम, त्यावर कशासाठी त्यांनी एवढं ज्ञान घेतलंय हे सगळं तो विसरला. तो अहंकाराने गुंतत गेला, म्हणून तो ब्रह्मराक्षस झाला. तर मी आता तुम्हाला एक स्टोरी सांगते. तर काय झालं, एक सोमदत्त नावाचा ब्राह्मण होता, खूप हुशार, खूप विद्यावान. त्यांनी जवळजवळ 16 वेदास पाठ केले होते, तोंड पाठ होते जणू त्याच्या. तो इतका हुशार होता की त्याचे देव पण प्रेस करायचे, त्याला सगळे ऋषी मुनी होते ते त्याच्या पाया पडायचे, त्याला जगातला रायटियस माणूस मानत होते. पण आता काय झालं, या सोमदत्ताला चढला अहंकार. नी केली ब्रह्मांची तपस्या. ब्रह्म प्रसन्न झाले आणि ब्रह्मांसोबत अग्निदेवता पण आले. तर मग हा सोमदत्त होता, तो काय म्हणाला, तुम्हाला तर माहितीये मी केवढा हुशार आहे, सगळे देव मला प्रेस करतात, माझ्या मागे असतात, तर मला तुम्ही हक्क द्या त्यांच्यासोबत वर इंद्राच्या सभेमध्ये बसायचा. बर ब्रह्मा म्हणले असं कसं होईल ना, ठीक आहे तू सेज आहेस वगैरे, ठीक आहे तू हुशार आहेस, पण डायरेक्ट मी तुला देवांच्या सोबत तर बसवू शकत नाही. मग तो म्हणतो तुम्ही असं कसं केलं, मी एवढा हुशार आहे, सगळे मला प्रेस करतात. बरं आता तुम्हाला मी आधी म्हणलं होतं तसं अग्निदेवता पण आली. अग्निदेवतांनी ठरवलं की ह्याचा अहंकार आता नष्ट करायचा. मग ब्रह्मांनी पण त्याला शाप दिला, तू या पृथ्वी तलावर भटकत राहशील, तितक्या वेळ भटकत राहशील जेव्हा तुला तुझी चूक कळत नाही, तू काय मागतोयस हे तुला कळत नाहीये, तू खूप हुशार आहेस पण तू देवाच्या बरोबरीला कधीच येऊ शकत नाहीस. असा जन्म झाला या पृथ्वी तलावरच्या पहिला ब्रह्मराक्षसाचा. हा जो सोमदत्त जो ब्रह्मराक्षस झाला, आणि ही जी घटना जिथे घडली ते अजून पण वेस्टर्न घाट्स रिजन मध्ये कुठेतरी लोकेटेड आहे. आता हा जो ब्रह्मराक्षस आहे ना, हा कुठे दिसतो मोस्टली महाराष्ट्र, सम एरियाज ऑफ कर्नाटका, इथे हा ब्रह्मराक्षस सायटिंग्स आहेत. मी तुम्हाला आता अजून एक स्टोरी सांगते इन रिसेंट टाइम्स फ्रॉम कोंकण रिजन. तर अनंत शास्त्री नावाचा असाच एक पंडित होता, पूर्ण हुशार, गावामध्ये सगळे त्याला नावं जायचे, जी कुठली चांगली कार्य व्हायची त्याला तो जायचा, जिथे तिथे त्याची उपस्थिती होती. बर एका रात्री अचानक सगळ्या गावकऱ्यांना तंत्रांचे आवाज ऐकू आले. बर अशी तंत्र जी कोणाला माहीतच नव्हती, त्याच्या तंत्रांनी तिकडची सगळी जागा धणाणून निघाली. लोक घाबरले, अचानक एवढ्या रात्री हे कुठले तंत्रांचे आवाज ऐकू येत आहेत. मग ते त्याच्या घराच्या जवळ गेले, त्यांना कळलं की तो तंत्र सिद्धी करण्यासाठी त्याच्या जे विद्या होती त्याचा इस्तेमाल करत होता. मग लोकांनी ठरवलं की याला हकलून द्यायचं आणि लोकांनी त्यांची झोपडी जाळून टाकली. असं म्हणतात की ते घटना झाल्यापासून काही लोकांनी त्याला बघितलंय जंगलामध्ये, मग वरती टेकडीवर वगैरे. एक तर माणूस म्हणतो गावकऱ्यांना येऊन रात्री की मी ना रात्री येत होतो, मला अनंत शास्त्री बुवा दिसले. बर ते अनंत शास्त्री बुवा नव्हते बरं का, ते दिसत त्यांच्यासारखे होते पण मानवी नव्हतेच जणू. मग लोकांना कळलं की हा नक्कीच ब्रह्मराक्षस झालाय. ही ब्रह्मराक्षस संकल्पना आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये का
इनकल्केट केली. कारण का त्यांना कदाचित आपल्याला सांगायचं असेल की चुकीचं काम करू नका, आपल्या ज्ञानाचा चुकीचा वापर करू नका, कोणाला फसवायला वापरू नका, अहंकारी होऊ नका, करप्ट गोष्टीसाठी ज्ञान वापरू नका. म्हणून त्यांनी आपल्या मनात भीती घातली की जर चांगलं वागलं नाही, चुकीचं वागलं तर ब्रह्मराक्षस व्हाल बरं का. तुम्ही पण ठरवा की तुम्हाला व्हायचंय की नाही आफ्टर ऑल. So this was the ending of this video. Please comment down if you want to see about any other supernatural being. Till now, bye bye.